साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आज कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार आणि संस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कामगार दिनाचं औचित्य साधून नूतन संचालक मंडळानं 70 दिवसात 700 कायम कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ म्हणून 700 रुपये वाढ करण्यात आली आहे, तर सुपरवायझरपदी असलेल्या पदावरील कामगारांना 500 रुपये पेट्रोल अलाउन्स म्हणून देऊ केले आहे। तसेच कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या 23 कामगारांना 9,000 रुपये मानधनावर संस्थेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आम्ही सत्तेत येऊन 70 दिवस झाले। या 70 दिवसात कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून कामगार आणि संचालक कामगार आणि चेअरमनही दरी न राहता कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी दिली आहे। या प्रसंगी सोसायटीचे नूतन संचालक मंडळ कामगारांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या कामावर कामगार प्रचंड संतुष्ट असून आज कामगार दिनानिमित्ताने संस्थेने कामगार हिताचे निर्णय घेतले, याबद्दल कामगारांनी पेढे वाटून त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे। प्रथमतः आज कामगार दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथील सर्व कायम कंत्राटी आउटसोर्स व मानधनावरील कर्मचारी तसेच या सोसायटीतील सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एक छोटेखानी सोसायटीत कामगार दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोसायटीतील कामगारांना आज आम्ही कामगार दिनाचं औचित्य साधून अंतरिम वाढ म्हणून कायम कर्मचाऱ्यांना 700 रुपये इतकी पगारात वाढ करण्यात आलेली आहे। आणि जे सुपरवायझर आहे, शिपाई आहे, ही वर्षानुवर्षे त्यांच्या गाडीनं फिरत होती स्टॉलवर, तर त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 500 रुपये पेट्रोल अलाउन्स देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे। तसेच या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 8 ते 9 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणारी जी कामगार होते त्यांना 23 कामगारांना 9,000 रुपये इतक्या मानधनावर आजपासून घेण्यात येत आहे। ही संस्था कामगारांची आहे आणि हे संचालक मंडळ ही कामगारांच्या हिताचे निर्णय घेणारा असल्यामुळं भविष्यात या संस्थेचा मुख्य असा कणा म्हणून ही कामगार आहेत, कारण यांनी वर्षानुवर्ष या संस्थेची धुरा सांभाळलेली आहे। त्यांचा प्रामाणिकपणा, या प्रामाणिकपणामुळे ही संस्था आज भरभराटीस आहे। लाखो रुपयाचा नफा या कामगारांच्या प्रामाणिकपणा व भक्तांना दिलेली सेवा, या सेवेच्या जोरावर तो मिळत असतो। म्हणून या संचालक मंडळाला येऊन 70 दिवस झालेले आहे। 70 दिवसात आम्ही 700 रुपये पगार वाढ आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे कामगारांना कायम मानधनावर घेण्याचा या संचालक मंडळानं घेतलेला असून त्यांच्या गणवेशाच्या बाबतीतही लवकरच पुढच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल। आणि कामगार आणि संचालक, कामगार आणि चेअरमन ही दरी न राहता संवाद साधून कामगारांना निश्चित संस्थेच्या नावलौकिकामध्ये या कामगाराचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्या कामगारांना मान सन्मान देण्यात येईल। दुसरी गोष्ट अशी की वसंत भालचंद्र जाधव हे 31/5 सेवानिवृत्त होत आहे। त्यांनी इच्छा व्यक्त केली का मला 1 महिना सुपरवायझरचं काम द्या। तर गेली 83 पासनं ती संस्थेत काम करत आहे। या संचालक मंडळाने एकमुखाने निर्णय घेतला, त्यांच्या मागणी मान्य झाली आणि त्यांना 1 महिना सुपरवायझर करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे। कामगारांना सेवा नियम, ग्रॅज्युटीच्या संदर्भातील विषय, तसेच या सोसायटीतील काही कामगारांचा जो PF घोटाळा झालेला आहे, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे संस्थेने तो PF भरलेला आहे, ठेकेदाराने त्या कामगारांच्या खात्यावर जमा केलेला नाही, अशा तक्रारी या संचालक मंडळाकडे
कामगारांनी केलेला आहे त्याचाही पाठपुरावा हे संचालक मंडळ करील अशी ग्वाही कामगारांना मी देतो आणि निश्चित कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं संचालक मंडळ अविरतपणे काम करीत राहील। लवकरच या कामगारांना गणवेशाच्या बाबतीतही निर्णय घेण्यात येणार आहे। सभासद व कामगार, संस्थेचे कामगार, या कामगारांनी संस्थेच्या सभासदांनाही चांगली वागणूक दिलेली आहे। साई भक्तांशीही चांगलं प्रामाणिकपणे ते बोलतात, सौजन्याने माहिती देतात, साई संस्थांविषयीही माहिती देतात आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून सर्व कामगार जमले आणि सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा। खूप छान आनंद वाटतो, कामाला स्फूर्त प्रेरणा येते आणि खूप असं प्रेरणा येते आम्हाला, कामाला आनंद वाटतो काम करायला। आम्हाला हे जे संचालक मंडळ आहे ते आम्हाला कामगारांसाठी खूप हितचिंतकाचे काम करायला प्रेरणा देतं, एक आधारस्तंभ आहे आमचा। 70 दिवस झाले आणि कर्मचाऱ्यांचा त्यांनी हितचिंतकाचा विचार केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। आपले चेअरमन साहेब व संचालक मंडळाने जो काही निर्णय घेतलेला आहे कामगारांच्या हितामध्ये तो अतिशय उत्कृष्ट आहे व कामगार त्या पद्धतीने सर्व कामाला जोमाने काम करतील अशी मी त्यांना आमच्या आत्ता 23 जणांच्या वतीने ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्व कामगारांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय असे संचालक मंडळ यांनी त्या कामगार दिनाचं औचित्य साधून सर्वच कामगारांना आदर्श कामगार मानून त्यांना पगारवाढ केली, त्यानंतर सुपरविजन यांना अलाउन्स पण दिलाय, त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना 8 ते 9 वर्षे कायम झालेले आहेत, वर्षापासून कायम काम करतात अशा लोकांना संस्थेच्या वतीनं मानधनावर घेण्यात आलेलं आहे। तर अशा आदरणीय आदर्श संचालक मंडळाचे आम्ही अगदी मनापासून खूप खूप आभार मानतो, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो। तसेच इथून पुढेही भविष्यात संचालक मंडळ आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने चांगले चांगले निर्णय घेतील आणि सर्व कर्मचाऱ्यांना मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संचालक मंडळास विश्वासू पात्र कसं होता येईल व किती प्रयत्न करता येईल या पद्धतीने प्रयत्न करावे आणि संचालक मंडळास विश्वास प्राप्त करून दाखवावा आणि पुढील कामगार दिनाच्या निमित्ताने संचालक मंडळाने अजून जास्तीत जास्त आपल्याला आपला विश्वास दाखवल्यानंतर कसं सहकार्य करता येईल व कशा पद्धतीने आपल्याला वाढीव हे कर्तव्य करून घेता येईल अशा पद्धतीने विश्वासास पात्र व्हावं अशी मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो व सर्व संचालक मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवण्याने कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं, त्यामुळे मी सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। आणि सर्व कर्मचाऱ्यांना दुसरी एक विनंती करतो की आपण सर्वजण उपस्थित आहात, नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नका, ही विनंती। खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात, तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।